साईमय सकाळ दिवस 7वा. थंडी वाजते आज खूप आहे. अजून पालखी आहेत अजून तसं बघा सगळे आराम करते. तुम्हाला फ्रेश होतो तोंडनी दूध भेटतो डायरेक्ट. ती पालखी निघाली पण इकडं नाही ना, तिकडं नाही ना. विघ्नेश साईड हो, विघ्नेश साईड हो, विघ्नेश साईड हो. अंधेरीची पालखी निघाली. फ्रेश निघून झालं आता. आता जातो चाय प्यायला. चाय पिते राम. साईराम साईराम. दिवस 7वा. साईमय सकाळ. शेवटचा दिवस. उद्या शिर्डीमध्ये असतो. उद्या सकाळ सकाळी काय पितो आपण. पालखी आपली गेली पुढे. तिकडे आरती चालू आहे दुसऱ्या आरती पालखीची. चाय आणि टोस्ट. तर 5:40 झाली आहेत. आता आपण चालायला घेतले. पालखी खूप पुढे गेली. आपण जातोय कवर करू आपण. 5 वाजून गेले आणि आता मग अशी 5:30ला आपण चालायला घेतले. पालखी गेली पुढे पण मागे ग्रुपसोबत. इकडे ते बघा पुढे आहे थोडी. आपण मध्यम एकदम. आपण दिसायला लागले म्हणून व्हिडिओ चालू केला. आणि इकडे आपला पालखी मार्ग चालू झाला आहे. आणि आपल्यासोबत कोण आहे जे पालखीसोबत असणारे साई सेवक आज आपल्यासोबत आहे. ते बघा पाठ मागून चालत आहेत आपल्यासोबत. आणि हे बघा इकडे आम्हाला काय दिसले बघा. शिर्डी फक्त 45 किलोमीटर आहे बस. आजचा दिवस. उद्या आम्ही शिर्डीत असू. तो फोटो काढ मी व्हिडिओ. आता काढ चालेल. आजच आले ते फोटोशूट. काय चल चल. थंडी पिंडी नाही लागत काय तुला? थंडी नाही लागत. आला
बाबू गाडी बघ का गाडी बघ बाकी काय बाबू गाडी बघ. एवढं काय घाबरतो रे पिल्लू होतो गाण्या. राम साईराम साईराम एक जिमजॅम घे ना. हा एक जिमजॅम घे ना. जिमजॅम घे ना. जिमजॅम जिमजॅम. खा घेतो दुसऱ्याला आपण आज एकदम मागे चालतोय. बाकी जात आहे आपला मागे आपली एरियातली पोलं येत आहेत अजून. आणि तुम्हाला साईराम टाईम आहे सकाळ. आज आपला शेवटचा दिवस आहे. शेवटचा म्हणजे हां उद्या आपण उद्या पोचणार उद्या आपण शिर्डीला एंटर करू सकाळी. ते अजून जागाच होत. तो बाबा काय विचार. तो बाबा काय विचार. हे आव आहे आपण पारले जात आहे. ती वाट लागली बोलतोय. कसं वाटतंय एक एक दिवस जाऊन तुला कसं वाटतंय. दिवस मोजतायत. मजा वाटते. तू दिवस मोजतोयस की तास मोजतोय. दिवस दिवस तास मोजायची ताकद नाही. दिवस कमी होतील तेवढे पण. आलो आलो आता उद्या पोचू आपण शिर्डीला. हा पी आज आज मजा कर खाऊन पिऊन. आज नाच पायावर फुल हंगामा कर. तुझ्या अनुभवाचे बोल काय ताकद नाही ते पण सांगायचं. आपल्याला उभ्या उभ्याने चाय पिऊन जायला लागणार आहे वाटतं. ॲक्च्युली प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे. आपला जो पट्टा आहे ना पूर्ण त्याच्यामध्ये कुठेच बाथरूम वगैरे कोणाकडेच म्हणजे कायच सुविधा नाही. आणि जे पेट्रोल पंप येतात ना जेवढे रस्त्यामध्ये ते सगळे लॉक करून ठेवतात पेट्रोल पंप किंवा पाणी बंद करून टाकतात. तर पदयात्रींना शौचालयाची म्हणजे सुविधाच नाही कुठे. त्याच्यामुळे बाटली बिटली घेऊन कुठे रानात कुठे जाता येईल तसे जातात आणि हे होतात. गव्हर्नमेंटने थोडी सुविधा केली पाहिजे. रस्ता खरंच खूप छान बनवला आहे. म्हणजे हा बघा हा पूर्ण सिंगल रस्ता आहे. म्हणजे आम्हाला त्या रस्त्यावरती चालता येणार नाही. आम्ही याच रस्त्यावरती चालतो. याच्यावर गाडी अलाउडच नाही. फक्त पदयात्रीची बॅनरवाली गाडी असेल बिना टेम्पोची म्हणजे 4 व्हीलर वगैरे असेल बाईक वगैरे तर तीच अलाउड आहे. बाकी तुम्हाला काहीच अलाउड नाही. चालण्याची सुविधा चांगली आहे. ॲक्च्युली चालण्याची सुविधा चांगली नसली तरी चालली असती. मेन बाथरूमची सुविधा आम्हाला पाहिजे होती. कारण चालण्याचं आम्ही पहिले पण 15 वर्षापूर्वी असंच जंगलातून चालत होतो काट्याकोट्यातून. आता त्यांनी रस्ता चांगला बनवला पदयात्रीसाठी पण बाथरूमची सुविधा कुठेच नाही आहे. म्हणजे गाववाले वगैरे पण आपल्या शेतामध्ये वगैरे नाहीच देत. त्यांचं पण काही चुकत नाही. कारण का असं त्यांचं प्रत्येकाची त्यांच्यामध्ये कमाई असते. सगळं हे असं म्हणते तिथे म्हणजे नाहीच म्हणजे ते आपलं जरी असं तरी आपण कोणाला नाहीच म्हणजे दिलं असतं. पण थोडी सुविधा केली गेली पाहिजे कुठे ना कुठे की बाबा 2 किलोमीटर झाला 3 किलोमीटर झालं. कारण कसं असतं सगळ्यांना सकाळी शौचालयासाठी होतं असं नाही. कोणाला उठल्यानंतर हे होतं कोणाला 2-3 तासानंतर हे होतं. तो खूप मोठा प्रॉब्लेम होतो. आणि नाहीतरी ते बिबट्याचा वगैरे त्रास आहेत जंगलात जाणं. कारण इकडे सगळे ऊसाचीच शेती असतं जास्त. मका आणि ऊस आणि कांदा आणि कांदा. त्याच्यामुळे कसं हे मोठमोठी शेती असतात तर आपल्याला पण भीती वाटते. म्हणजे एक जणच्या जागी आपल्याला 3-4 जण ग्रुपने राहावंच लागतं एखाद्या पाठी. त्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतो. बाथरूमची सुविधा असती तर एकदम चांगलं वाटलं असतं.
धन्यवाद. तर आपल्या स्पॉटवालीच पालखी इकडे परत भेटली आपल्याला. नाश्ता करतात ती लोक. दत्त साई अंधेरीची पालखी आपल्या इकडच्या. देवा भाऊ आहे मी ज्या मांडीवरती बसत होतो ना. हे बघा आपलं बाजूचे दत्त साई मंदिर आंबोली अंधेरीची पालखी. आपला पण स्पॉट आला इकडे. हा बघा नाश्त्याचा. हा थोडं आज खूप पाठी होतो आपण. बघा इकडे पालखी आली. पालखीचे नियम वगैरे दाखवायचे. हो आले की पहिला हे खातात मग एवढंच पाठी आपल्याला. एवढंच पाठीचं आपल्याला. तरी आवाज कमीच आहे. आज लवकर आलेले कार्यकर्ते. ते स्पॉट अडवायला जातात सर्व. आता पळणार काय पाठी राहिले आज 3 पालखी. बाबांनी पार्टी ठेवला आपल्याला काय कर. आपण आलेला पहिले ध्वजच्या पाया पडतो. नंतर साईराम पालखीच्या पाया पडतो. साईराम आम्ही पण झोपलो 12ला. तुम्ही इकडे आपलाच ग्रुप आहे. हे बघा यांचं बघा. आमच्यापेक्षा फास्ट चाललेली माणसं आहे. सुनास दिप्पू आला की ना. दिप्पू आणि आम्ही असे पाय दुखतात म्हणून असे हे करतात. काय करत. अरे गांधी आज लय पुढे होता रे तू. लय पुढे धावत धावत आले दोघं. नाश्त्याला लाईन बघा लगेच. गोळी जायची होती ना. साईराम मला खिचडी आली थोडी. खिचडी झालं. थोडीशी झालं. हो हळूहळू घे ना. अरे बाजूला असणार ना कोणतरी. घे ना तू 2 खिचडी घे. नाही नाही. साईराम 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 बोला रे. साईराम. साईनाथ महाराज के जय. हे बघा काकींना बघा. हे बघा इकडे खायचं अजून खातं चालूच आहे. आता भाव जरा शांत करून आलाय जेवायची. तरी पण खायचंच आहे.
खातो आणि भेटतो नंतर निघता आणतो तुम्हाला डायरेक्ट. नाश्ता करून झाला आहे, थोडा बसवून निघू आता थोड्याच. तर आपल्या बाबांचं बॅनर फाटलंय, लावायला वर चढले तेव्हा. पुढच्या प्रवासाला सुरुवात केली आता. राम निघालो स्पॉटवरनं हलके. तर आता काय तुम्हाला जास्त काही दाखवत नाही, कारण का मोबाईलमध्ये चार्जिंग कमी आहे. कारण का रातभर व्हिडिओ एडिट करत होतो, त्याच्यामुळे व्हिडिओ नाही. आणि चार्जिंग काहीतरी 17 की 18% आहे. आंघोळीच्या स्पॉटला पोहोचलो की तिकडे चार्जिंग करून व्हिडिओ स्टार्ट करतो. तोपर्यंत भेटतो तुम्हाला डायरेक्ट स्पॉटला गेल्यावर. स्पॉटला पोचलो आहे फायनली. आपण स्पॉटला पोहोचलो तर मित्रांनो तुम्हाला आंघोळणी करून भेटतो डायरेक्ट आरती वेळी, कारण की आपल्या मोबाईलला तोपर्यंत चार्जिंग लावतो मागे. आता बघा आराम करतो थोडी, मोबाईलला चार्जिंग लावतो तोपर्यंत चार्ज होईल. बाबांचा अभिषेक, पादुकांचा अभिषेक आहे, तो पण तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे. आणि आपण जिकडे आता झोपलोय ना तिकडे ना वरून ना कडुलिंबाची पानं पडते, झाडाची पानं पडते, कंटिन्यू अंगावर पानं पडते. बाबांचा अभिषेक चालू आहे, दाखवतो तुम्हाला. बघा लाईन लागली आहे बघा बाबांचा अभिषेक. आता मी लावतो मी बोलतो. त्याला उठव पाठी बघ मिक्स करतो मग तो स्टँड लावून ठेव ना. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. सुखकर्ता सुखहर्ता पृथ्वी पूर्वी प्रेम रूपावरण सर्वांगी सुंदर उक्षे लोकाचे जळते माळ मुक्ताभरण. जय 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 मंगलमूर्ती जय मंगलमूर्ती जय जन्माते माता
निरूपण भाषण केले नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय शिवशंकरा स्वामी शंकरा आरती ओवाळू आरती ओवाळू जय देव जय देव व्याकरण परिवार सुंदर मनमारी संचालन मोर स्वामी शंकरा आरती ओवाळू आरती ओवाळू देवनिया पंचारण बाबांची आरती साईंची आरती बाबांची आरती उठा उठा वाळू वाळ माता साई माता वाळू वाळ माता करुणिया तीर भाऊ गंभीर माया प्रसवली ओ बाबा माया प्रसवली मायेची या पोटी कैसी माया उद्भवली ओ वाळवारती माझ्या सद्गुरुनाथा माझ्या साईनाथा ओ वाळवारती माझ्या सद्गुरुनाथा माझ्या साईनाथा पंचाही तत्वांचा ब्रह्मांडाची रचना कैसी दाखवली डोळा बाबा दाखवली डोळा तुका मारे माझा स्वामी कृपाळू मोळा सद्गुरू साईनाथ मोळा ओ वाळूवारती माझ्या सद्गुरुनाथा माझ्या साईनाथा पंचाही तत्व साई बाबा
पुंडलिक दादा गाऊ पुंडलिक नाम गाऊ गाऊ अवघे जण करू बाबांची वंदन साईंची वंदन करू बाबांची वंदन करू म्हणे बाबा साई गाव पाव माझे आई पाव माझे आई गाव पाव माझे आई दारिलो डागन वलीन ज्ञान तुझे गुरुराया पूर्ण करी नयनाया पूर्णानंद तुम्ही अशी गीताया साई दिगंबरा साई दिगंबरा मालिक हमारे मालिक हमारे ओम श्री साईनाथाय नमः. 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 नाथाय नमः. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की आरती झाली आता थोडा वेळ झोपतो आणि जेवायला उठतो. अजून एक आपण जेवायला जातो. झोपलेलो. इकडे दुसरी पालखी आली आहे बघा. ती सकाळी होती 30 आहे. जेवायला बसलो होतो. आपण पण जेवायला जातो आता.
हे आपलं जेवण आहे आजचं. आपला ग्रुप तिकडे बसलाय, मी इकडे आहे. जेवण झालंय, काही जण जेवता येत होतं. आपण आता थोड्या वेळ झोपतो, डायरेक्ट भेटतो तुम्हाला संध्याकाळी निघताना. आता सिटी वाजली, आता पण निघायच्या तयारीला लागले. ओपनली झालं आपलं दिवशी ओपनली झालं, त्याच्यामुळे आपण फेस असा दिसतो आपला. सिटी वाजली, आता निघतो आपण. खाली बघा. शेवटची संध्याकाळ मारून घ्यायची त्या. विनायक दान दिलेलं ते सगळे बाहेर काढे आता. पुढे घे, पुढे घे, पुढे घे, पुढे घे. साईराम, साईराम. मागे बघ लवकर. फोटोशूट साठी आले. साईराम. अरे अरे माझा पण खरा नको. डोळे तो उघड, डोळे तो उघड. राकेश थोडं पालखी पालखी आपल्या चॅलेंज करतात बाबा. बाबांची कृपा असेल तर 9 किलोमीटर जाऊ शकतो. काय गणपती मंदिर जाणार ना, पुढच्या वर्षी मी अनवाणी येईन. फॉर्म रिजर्व केला जाईल, पण मी येणार अनवाणी. साईराम, साईराम. हे 5 मिनिटांनी परत या आम्हाला. पटकन आहे राख्या. स्पॉटला आपणच घेऊन गेलो. वन टेक अजून बघितलं नाही कोणी आपल्याला. आतून घे पालखी, आतून घे. सूर्यदेव डोईवरी तापलाय माता. साईराम भावांनो, साईमय संध्याकाळ भावांनो. आजचा आमचा सेकंड लास्ट दिवस पालखीचा. तर आम्ही आता थोड्याच वेळात थोडा पुढे नाश्त्याचा स्पॉट आहे आमचा, तिथे आम्ही थांबणार आहे. आणि आमचा रात्रीचा मुक्काम आहे पात्रेगाव. पात्रेगावाची अशी स्टोरी आहे, खंडोबा मंदिर आहे तिकडे. ती पात्रेगावात बाबा यायचे तिकडे पहिला भिक्षा मागायला त्या गावामध्ये. तर आम्ही तिथे आता थांबणार आहे. तर हा आमचा आदित्य, हा खूप पालखी पळवतो, खूप पालखी पळवतो. अशी पळवतो की आम्हाला पळायला लागते त्या पाठी. खूप म्हणजे खूप. कधीच नाही असं करत. मी ब्लॉग मध्ये बघितलं असेल, मला कधी पालखी पळवताना बघितलंय. हा खूप म्हणजे खूप पालखी पळवतो. आहे ना? समजताय तुम्ही. म्हणजे आता पालखी स्पॉटवर निघाली ना,
तेव्हा याला काहीतरी काम निघालं आणि तो मागे राहिला आणि पालखी ध्वजसोबतच चालते. आणि आता चायचा स्पॉट आला आहे तर हा ना मागच्या ध्वजपासून पुढेपर्यंत धावत आला म्हणजे विचार करा. नंतर आम्हाला बोलतात तुम्ही पालखी पळवतात करून. ध्वजसोबतच चालते बघा. हा जरा लेट आला पुढे. आणि असं आजकाल म्हणजे या 2 दिवसातच फक्त मागे राहतोय. काही कारणामुळे कारण सांगतो तुम्हाला. म्हणजे बाबांची झोप पूर्ण नाही होत. आम्ही सकाळी झोपेमध्ये चालतो. सकाळी म्हणजे कोणाला तरी कुशीत गेलं बाजूला झोपायसाठी. हा खरोखर तुम्हाला उद्या दाखवतो, उद्या सकाळी दाखवतो. म्हणजे म्हणजे असं लपून याचा व्हिडिओ काढूया बघ, तुम्हाला दाखवतो उद्या आता कसं असेल. आता झोप जरा पूर्ण झाली, दुपार झोपलाय म्हणून तर बघा स्पॉटला भेटतो तुम्हाला डायरेक्ट. काय माहीत बघा इकडे समोर मेन ध्वज पाया पडले. आता पोहोचलो आहे स्पॉटला अशा तऱ्हेने चालत भावांना झोप येते काय सांगणार. तिथे पोहोचलो आहे. बाबांना घेऊन आलो मागून म्हणून पोचलो काय. बाबा मागे होते मस्त आणून झोपणार इकडे. आराम हा एक वाक्य आहे. हा घेतले दादाचं बिस्किटचं पॅकेट आहे. दाम काढतो. बिस्किट घे बिस्किट. आपला ग्रुप आहे पूर्ण. गुड्डे पहिला भाव बोलला माझा. हे घे लवकर घे. टोस्ट हे बिस्किट आहे. मारी हवं का मारी ते अक्षय इकडे चाय आणि इकडे भेट. इकडे भेट. दादा एक फेक ना. चायला इकडे इकडे बस हा. पहिला स्वतःच खाते. उद्या सकाळी आहे ना. सकाळी भेटणार. सकाळी चेपे आता म्हटलं भेटणार नाही. पॉकेट आहेत थोडी संपून मग तिकडे कोणाला द्यायचं आहे. गांधीला द्यायचं आहे. गांधीला फिरव. हे तुषार जाऊ दे. सुनेला व्यवस्थित चाय. तुला घे. लक्ष नाही इकडे. लक्ष दिलंय तिकडे. दिलंय हे बघ भरली बघ. माझं पण जेवण आहे तुमचं. अरे हा उपवास तुम्ही अजून मागे हळू काय झालं काय खारी दे. ते काय किती वाजले. आता मी निघतो इकडे स्पॉटवर ना. आता डायरेक्ट रात्रीच्या स्पॉटला सायराम आलो आता फायनली. सायराम सायराम तुम्ही इथेच टाळलेली. ही कोणाची तरी घातली. कोणाला पाहिजे. पालखी
प्रवास चालू झाला. पुढे काय बोलतो राम राम. श्री साई नाथाय नमः. साईनाथाय नमः. श्री साईनाथाय नमः. राम. राम. ओम श्री साईनाथाय नमः. ओम श्री साईनाथाय नमः. ओम श्री साईनाथाय नमः. ओम श्री साईनाथाय नमः. श्री साईनाथाय नमः. वन साइड पालखी खेचली दादाने आपल्याकडे. ओम श्री साईनाथाय नमः. नॉन स्टॉप पालखी. ओम श्री साईनाथाय नमः. साईनाथाय नमः. ओम श्री साईनाथाय नमः. खाली घे मुंगे. खाली खाली राणे खाली घे तिकडनं. खाली घे. साईनाथ महाराज की साई बाबा की खाली 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 सांभाळ. अरे आता असा जा असा जा असा जा असा जा. अरे तोंड पुढे आम्ही श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. एक नंबर पाहिजे. स्पॉटला पोचलो फायनली. ओम साईराम. पोचलो खंडोबाच्या मंदिराजवळ. पालखी ठेवली आहे. अडवायची बघा काय पद्धत आहे बघा. जागा अडवतात. पोचून झालं आपल्याला टाईम. आता आपण जातो हातपाय धुवायला. आणि हातपाय धुवून डायरेक्ट तुम्हाला बाबांची आरती दाखवतो. हातपाय धुवून येतो आणि डायरेक्ट तुम्हाला भेटतो मग बाबांच्या आरतीला. किती राऊंड जिंकले. जेवण बनवतो साई सेवक. डबल टाइम पुढे पुढे जरा पाणी नको. अर्धी भाजी तुझ्या कमी दे. असं वाटत नाही की तू स्वतः ढवळतोयस म्हणून. ते हालत पण नाही ना. हा बरोबर आहे. कारण चमचा काहीतरीच जड झालाय तुझ्या. तू ते चोकअप बिकअप काढतोस ना तसं हे करतोय. चोकअप खाली पाडतोय यार. चला आरतीला. ए थांब थांब ऋषी. भाजी कर. कोथमीर डालणे मला थोडा. डाल डाल डाल. थोडी टाक थोडी.
अरे त्याने एक जोडी घातला ऑलरेडी. हा ना. चल दे त्यांना आता बस झालं. झालंय हे लावा लाव. टेबल लावा. भाऊ ये चल. दत्त मंदिर महादेव मंदिर आहे. पाथरे आहे गावाचं. आता पण बाबांच्या आरतीला जाते. उदर पीतांबर परिवार वंदना सरसोंड वक्रतुंड रामाचा वटपाहे सजना संकष्टी पावावे निर्वाही रक्षावे तिरुवर वंदना जय देव मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन माते मानस माधव साईर माधव वारंवार माधव पुण्याचे रमण पाहू गंभीर हे ध्यान साईंचे ध्यान पाहू गंभीर हे ध्यान कृष्णनाथा दत्त साई जडू चित्त तुझे पाय चित्त बाबा पायी जडू चित्त तुझे पाय आरती साई बाबा सौख्य दातार जीवा शरण रजातरी द्यावा दाता विसावा भक्ता विसावा. ओम साई. जय साई. जय साई. ओम साई. बाबा. आलो बाबा. आलो. त्यांची आरती झाली आपली. आणि आपल्या इकडे संगीतदा पारायण वाजतोय बघा. जातो थोडा वेळ जरा आराम करतो आणि जेवायच्या टायमाला डायरेक्ट व्हिडिओ चालू करतो. म्हणजे थोडा वेळ जरा आराम करून भेटतो तुम्हाला डायरेक्ट. तो जेवायला चल लाईन कमी. पनीर भुर्जी जेवायला. काय पण बोलतो रे. साईराम. असं बाबांना दिसला पाहिजे. पोटावरचा थोडंसं टाका. बस 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 थोडं कमी कमी बस. साईराम साईराम. साईराम साईराम. थोडीशी टाका थोडी एकदम. बस बस थोडी. साईराम. मोबाईलला काय देतोस की नाही जेवायला? मोबाईलला काय जेवायला देतोस की नाही? मेथी भाजी नको ना. टाक ना जरा 2 पापड. हा नेटवर्क कर ना बस. जेवण बघा आजचं. आज शेवटचं जेवण इकडे स्पॉटला. सगळे झोपलेत मागे ते बघा. आणि आज आपला आजचा दिवस आहे. उद्या आपण दुपारी शिर्डीला असू. शेवटची रात्र आपली इकडची. झोपले सगळे बघ. दुपारी शिर्डीला असू. तर ही आपली आज शेवटची रात्र आहे मित्रांनो. हा मी व्हिडिओ इकडे एंड करतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तो पण भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. साईमय रात्र.